ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने साखर कारखान्यांची 24 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. शिरूर तालुक्यातून फसवणुकीची एक मोठी बातमी समोर येत आहे. ऊसतोड मजूर पुरवण्याचे खोटे आश्वासन देऊन एका साखर कारखान्याला तब्बल 24,38,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात जळगाव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील पराग ॲग्रो फूड्स अँड ऑलाइड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यासोबत ही फसवणूक झाली आहे. फिर्यादी राहुल भाकरे यांनी या प्रकरणी तक्रार दिली. आरोपी गोरख राठोड, नितीन चव्हाण आणि ज्ञानेश्वर राठोड यांनी कारखान्याला ऊसतोड मजूर पुरवतो असे भासवले. यासाठी त्यांनी लेखी करारही केला होता. मात्र प्रत्यक्षात कोणताही मजूर न पुरवता आरोपींनी संगनमताने रक्कम गोळा केली. 24,38,000 रुपये घेऊन मजुरांची टोळी न पाठवता कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे. या तक्रारीवरून शिरूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.